तर मी पहिला रणजी ट्रॉफीचा मॅनेजर म्हणून गेलो त्या वर्षी. हो बरोबर. आणि मग मॅनेजर म्हणून गेल्यानंतर मी एक बघितलं की आपण क्रिकेटसाठी आहोत, आपण क्रिकेटर्ससाठी आहोत. आपल्याला आपली पॉवर नाही दाखवायची. आपल्याला क्रिकेटर्सना कसं काय सपोर्ट करता येईल, त्यांचं कामात त्यांचे जे ट्रेनिंग आहे, सेशन्स आहेत, ह्यांना आपण कसं बॅक करून त्यांचं प्रोसेस कशी सुरळीत होईल ह्याच्यासाठी काम केलं पाहिजे. तेव्हा काही क्रिकेटर्सचा माझा संपर्क वाढला. त्यांच्याकडनं काही आपले स्ट्रेंथ काय आहेत असोसिएशनचे, विकनेस काय आहेत आणि काय आपण चांगलं करू शकतो हे मला तेव्हा मी नोट करत गेलो की ही गोष्ट मिसिंग आहे, आपण ही केली पाहिजे. हे काम करत असताना कोविड आला, त्याच्यामुळे परत एक तो फुल स्टॉप आला. मग कोविडच्या काळात सगळ्यात मोठं चॅलेंज होतं जेव्हा नॉर्मल लाईफ रिवाईव्ह व्हायचं होतं क्रिकेटर्ससाठी, तर त्यांना कुठे ट्रेनिंग किंवा प्रॅक्टिस कशी करणार. हा, आणि मुंबई शहर आणि सबब्स एकदम टाईट होतं, म्हणजे गव्हर्नमेंटचे रूल्स रेग्युलेशन एकदम स्ट्रिक्ट होते. पण त्यातल्या त्यात पालघर ठाणे जिल्ह्यात जे आउटस्कर्ट्स आहेत तिकडे कशी गावं आहेत, ग्रामीण एरिया आहेत, तर त्या एरियामध्ये स्कोप होता की कलेक्टरशी बोलून, सिनियर एसपी बोलून, पोलिसांचे, की आपण वातावरण पण चांगलं असेल, रिमोट एरिया असल्यामुळे. तर काही इंटरनॅशनल आणि आपले जे रणजी ट्रॉफी प्लेयर्स आहेत त्यांना मी हेल्प केलं की शार्दूलने पण तेव्हा प्रॅक्टिस. हो, त्या सगळ्यांना मी हेल्प करून मेक शुअर केलं की ते लोक कमबॅक परत कसं करतील मुंबईसाठी आणि इंडियासाठी. आणि त्याच्यात पण आपल्याला चांगलं सक्सेस मिळालं. अडथळे आले, काही लोकांनी अडथळे क्रिएट केले, क्रिकेट प्रेमी लोकांनीच अडथळे क्रिएट केले की ते खेळू नये. पण एक होतं की क्रिकेट हा एक शब्द जर पकडून तुम्ही चाललात तर कुठलाही अडथळा आला तरी तो दूर होतो.